हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये. तर टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल, तर हा फॅमिली पिकनिकचा ब्लॉग बनवलेला आहे मी. तर फॅमिलीसोबत 3 डेजचा प्लॅन बनवलेला आहे आम्ही सगळ्यांनी मिळून. तर आजचा फर्स्ट डे हा मेहर रिट्रीटमध्ये स्पेंड होणार आहे पूर्ण आमचा सगळ्यांचा. तर इथं मेहर रिट्रीटमध्ये हुरडा पार्टी आहे. तर हे पुण्याच्या अलीकडे आहे आणि यवतमध्ये आहे. हायवेवरून ते 5 ते 6 यवतवरून हायवेवरून ते 5 ते 6 किलोमीटर आतमध्ये आहे. तर फॅमिलीमधले काही जण आज आम्हाला जॉईन करणार आहेत आणि काही जण उद्या डायरेक्ट रिसॉर्टला येणार आहेत. तर मेहर रिट्रीटमध्ये फुल डे आम्ही आज स्पेंड करणार आहे. तर इथे मेहर रिट्रीटमध्ये ॲडल्टसाठी एंट्री फी 950 रुपये अशी होती आणि चाइल्डसाठी 750 रुपये अशी. आणि या फीमध्येच सकाळचा नाश्ता, चहा, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं स्नॅक्स, हाय टी वगैरे अशा गोष्टी सगळ्या इन्क्लूड आहेत. इथे आणखीन एक्सप्लोर करण्यासाठी काय काय आहे ते पुढे पुढे तुम्हाला मी सांगेलच, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असणार आहे. आम्ही सगळे एकाच टायमिंगला पोचलो. पार्किंगमध्ये असतानाच सगळेजण आले. तर इकडून आम्ही लातूरवरून आम्ही तिघंजण आलेलो होतो आणि येतानाच आत्तू मामांना पिकअप केलं होतं माड्यामधून. त्यानंतर इथून जंक्शनवरून आई, दादा, पप्पू हे आले होते आणि पुण्यातूनच पिंकी, काकू, नाना वगैरे ह्या सगळेजण आलेले होते. सगळेजण एकत्र जमलो आणि मग पुन्हा मी आतमध्ये एंट्री केली. मग गेल्या गेल्या पहिल्यांदा नाश्ता होता तिथे. गेल्या गेल्याच खूप छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येत होत्या. खूप छान असं वाटत होतं. तर इथे नाश्त्यामध्ये पोहे, मिसळपाव आणि शिरा असे ऑप्शन होते आणि चहा आणि कॉफी हे पण होतं. सगळ्यांनी मिळून आम्ही छान असा नाश्ता करून घेतला. नंतर मग तिथे स्टार्टिंगला इकडे तिकडे फिरलं, काय काय आहे ते बघितलं तिथे. आणि लास्ट इयर पण मी इथे गेलेले होते. आता ह्या वर्षी पण आमचा प्लॅन फॅमिलीसोबत ठरला. गेल्या वेळेस आम्ही फ्रेंड्ससोबत गेलेलो होतो. तर इथे ऊसाचा रस पण आहे आणि तो पण अनलिमिटेड आहे. तर इथे सायकलिंग पण आपण करू शकतो. पुन्हा बोटिंग आहे, पुन्हा ट्रॅक्टर राईड, बैलगाडी राईड, क्रिकेट खेळू शकतो, फुटबॉल खेळू शकतो. असे बरेचसे गेम आपण खेळू शकतो. गेमसाठी खेळण्यासाठी पण खूप छान असं लॉन आहे मोठं. नंतर इथे टॅटू काढायला पण आहे आणि मातीची भांडी पण आपण इथून बनवून घेऊ शकतो. तर आम्ही इथे वीकडेला आलो होतो, म्हणजे फ्रायडेला आलो होतो, तरी पण खूप अशी गर्दी होती. तर इथे बोटिंग आहे, तर तेच करण्यासाठी आम्ही इथं वेटिंगला थांबलो आहे. तिथे रेन डान्स पण आहे. तर इथली हुरडा पार्टी संपल्यानंतर ना आम्ही आज संध्याकाळी डायरेक्ट रिसॉर्टला जाणार आहे. ते आम्ही ऑलरेडी बुक करून ठेवलेलं आहे आणि तिथे बाकी मेंबर पण भेटणार आहेत आम्हाला. त्यामुळे नेक्स्ट ब्लॉग जो असेल ना माझा, तो तिथला असेल, त्यामुळे ब्लॉग नक्की बघा. तर इथे आतमध्येच एक शॉप आहे, तर त्याच्यामध्ये स्विमिंग कॉस्ट्यूम, अशा कुंड्या वगैरे आणि गॉगल्स, हे बास्केट्स अशा गोष्टी होत्या अवेलेबल. मग तेच आम्ही इथं बघण्यासाठी आलेलो होतो इथं. तर इथे खूप ठिकाणी असे फोटो क्लिक करण्यासाठी छान छान त्यांनी पॉईंट केलेले आहेत आणि झाडी खूप आहे तिथे लावलेली आणि थोडीफार शेती पण केलेली आहे. तर आम्ही बरेच फोटो पण तिथे क्लिक केलेले आहेत.
तर इथे आल्यापासून आम्ही सतत खातोयच असंच वाटायला लागलेलं आहे, कारण सकाळी नाश्ता पण खूप हेवी होता. त्यानंतरनं इकडे तिकडे फिरून आम्ही पुन्हा रस वगैरे पण घेतला उसाचा आणि आत्ता बऱ्याच ठिकाणी फिरून आल्यानंतर पुन्हा आम्ही आता जेवणासाठी आलेलो आहे. तर जेवणासाठी पण खूप छान छान असे मेनू होते. तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघूनच घ्या आणि जेवण पण खूप छान टेस्टी होतं. आज खूपच गर्दी होती आणि इथे जेवणाचे पण 5 ते 6 काउंटर त्यांनी लावलेले होते आणि सगळ्यांना व्यवस्थित अशी जागा पण पुरत होती. बरंचसं मोठं आहे हे मेरिट. जेवण वगैरे झाल्यावर थोडासा आराम केलो आम्ही. थोडंसं बसलो होतो आणि त्यानंतर पुन्हा मुलांना घेऊन स्विमिंग टँककडे गेलो. कारण त्यांना दोघांना पण स्विमिंग करायचंच होतं. त्यांचं बराच वेळ चाललं होतं म्हणून मग त्यांना घेऊन गेलो. तर खूप छान होतं. स्विमिंग टँक पण इथं खूप मोठा आहे. 2-3 स्विमिंग टँक आहेत. छोट्यांसाठी वेगळा, मोठ्यांसाठी वेगळा. ज्या मेन गोष्टीसाठी आम्ही इथं आलेलो होतो ना, त्या पॉईंटकडे आम्ही आता आलेलो आहे, म्हणजे हुरडा खाण्यासाठी. तर आमचा 5 वाजताचा नंबर होता. म्हणजे आपल्याला काढलेल्या तिकीटनुसार ते नंबर असतात, दिलेले असतात आपल्याला. त्यांनी आधीच ऑलरेडी टाईम सांगितला होता आम्हाला तुमचा, की 5 वाजता नंबर येणार आहे म्हणून. मग त्यामुळं आम्ही 5 वाजता सगळं फिरून वगैरे झाल्यानंतर इकडे आलो. मग इथे खूप छान अशा झाडी आहेत आणि खाली छान असं सतरंजी वगैरे अंतरलेली आहे आणि तिथे ते आपल्याला सगळं जागेवर आणून देतात. त्यांना तिथं जाऊन टोकन द्यायचं आणि थोड्याशा गोष्टी ते आपल्यासोबत येतात आणि बाकीच्या गोष्टी ह्या सगळ्या आपल्याला जागेवर भेटतात. तर इथे आम्ही छान बसलो होतो, गप्पा गोष्टी करत मस्त हुरड्याचा आस्वाद घेतला. तर हुरड्यासोबत ते गोडी शेव असती, उकडलेलं कणीस असतं, ढाळा वगैरे देतात. परत चटण्या असतात 2-3 प्रकारच्या, गूळ, शेंगदाणे अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या, बोरं, सगळा गावरान मेवा ते आपल्याला खायला देतात. फुल डे आम्ही खूप एन्जॉय केलं आणि फॅमिलीसोबत असल्यामुळं तर खूप मजा आली. दिवस कसा संपला तो कळलंच नाही. अजून थोडा वेळ पाहिजे होता असं वाटत होतं. तरी बऱ्याच गोष्टी आमच्या बघायच्या वगैरे राहून गेल्या. तर संध्याकाळच्या चहासोबत पण थोडंसं स्नॅक्स ठेवलं होतं त्यांनी, भेळ वगैरे होती आणि बाकीचे पापडी चाट वगैरे होतं आणि त्या चहा घेत घेत छान पुढे समोर कराओके पण चालू होतं.